महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। जय विलास बापू उमरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विलास बापू उमरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रयत्नातून पैठण तालुक्याचा कायापालट हा होणारच आहे आणि त्यासोबत या सुंदर अशा प्रेरणास्थळाला ज्यांनी आपल्या संकल्पनेतून निर्माण केलं असे आर्टिस्ट चेतन भैया यांचा देखील या ठिकाणी आम्ही कुंभकर्ण यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। मी सन्मान्य शिवराज भैया व मंचाला विनंती करतो की आर्टिस्ट ज्यांच्या संकल्प त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत। निमित्तानं मी सर्वांना एक विनंती करणार आहे। सन्माननीय आमदार विलास बापू भुमरे साहेबांच्या वतीनं, सन्माननीय खासदार संदीप पाटील भुमरे साहेबांच्या वतीनं आजपासून या चौकाचं या परिसराचं लोकार्पण आपण या ठिकाणी लावावं। सर्वांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आणि पुन्हा एकदा सन्माननीय लोकनेते संदीप पाटील भुमरे साहेब, सन्माननीय कर्तव्यनिष्ठ असे आमदार विलास बापू भुमरे व पाचोडचे युवा सरपंच उच्च शिक्षित असे शिवराज भैया भुमरे व सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ फोटो घेणार राष्ट्रमाता राजमाता यांच्या संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे तसेच पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, आपण आज राजमाता मा जिजाऊ चौकाचं उद्घाटन झालेलं आहे, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आज राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सगळ्या शिवप्रेमींची मागणी होती की उद्या अभिवादन करण्यासाठी जिजाऊ चौकाचं लोकार्पण आदल्या दिवशी घेण्यात यावं। त्या अनुषंगानं पाचोडचे सरपंच शिवराज भैया भुमरे यांच्या हस्ते आज आपण लोकार्पण केलेलं आहे, जेणेकरून हा चौक जाताना येताना लोकांना प्रेरणा देत राहील। आणि अशाच प्रकारे माननीय खासदार संदीपानजी भुमरे व पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून आपण विविध चौकांचे यापुढं सुशोभीकरण हाती घेण्यात आलेले आहेत। लवकरच महापुरुषांचे जे मोठे मोठे चौक असतील त्या ठिकाणी आपण सगळ्या चौकांचं सुशोभीकरण करणार आहे आणि मा जिजाऊ जयंतीच्या सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। चौकाचं आज आपण पैठण शहरामध्ये या चौकामध्ये उद्घाटन केलेलं आहे, लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि त्याला जे आपले पाचोडचे सरपंच आहे शिवराज भुमरे ते उपस्थित होते आणि अतिशय चांगला असा कार्यक्रम झाला। आणि पैठण हे ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरामध्ये राष्ट्रमाता राजमाता यांचं लोकार्पण होणं हा एक सुवर्णयोग आहे आणि सर्व महिलांच्या वतीने त्यांना आम्ही नमन करतो। आणि अशी वीरमाता जिने शिवाजी घडवला आणि त्यांचा जो आदर्श आहे तो सर्वांसाठी आहे, तो सर्वजण घेतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। आपले खूप खूप आभार, धन्यवाद।